याला लिंबाचा पाला कधी येईल? येणार नाही. का? तुम्ही जे पेरलंय तेच उगवणार आहे. म्हणून कौतुक केलं. आणि जेव्हा त्यांना नास्तिक पिढी दिसली की जी धर्माला विरोध करते, जे कीर्तन सप्ताहाला विरोध करते, वर्गणी तर देत नाही, बंद कसा पडल याच्यासाठी जे कार्यरत आहे, वर्गणी तर देणार नाही पण पोलीस स्टेशनला जाऊन सांगतील आवाजाचा त्रास होतोय, अशी जी औलाद आहे त्या औलादीला तुकोबाराय पाहिल्यानंतर काय म्हणतात माहितीये? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. शिव्या सुद्धा आईलाच दिल्या, त्या नालायक पोरांना नाही दिल्या. ते म्हटले यांच्या आईला नरकात जावं लागेल. का? हे सत्य कर्माला विरोध करताय. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरकालाच जावं लागतं. महाराज चांगल्या कामाला जर आडपाट आणला ना, विरोध केला ना, मी म्हणत असतो बाबांनो चांगल्या कामाला तुम्हाला सहकार्य नाही ना करता आलं, जग लय मोठं आहे, कुणीतरी करील. महाराज एखादा माणूस रस्त्यावर उभा राहतो, हात देत राहतो, बाबा मला घेऊन जाय पुढं, नाही नेता आलं ना हरकत नाही पण त्याला उडवू नये. काहींची गाण सवय अशी, ते हात देत नाही त्याला कट मारित आहे. बाबा तुला न्यायचं नसेल तर नेऊ नको पण कट मारू नको बा. म्हणजे ते म्हण नाही का आपल्याकडं, भीक नको पण कुत्रा आवर. तसं समाजात एक प्राणी राहतात की त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य नकोय. बाबांनो फक्त त्रास देऊ नका. विठ्ठल विठ्ठल माहेर भायगाव. महाराज संतांनी पंढरपूरला माहेर म्हटलं. आपुल्या माहेरा जाईन मी आता. महाराज पंढरपुराला माहेर म्हटलंय. साधू संत जिथं भेटणार त्याला माहेर म्हटलंय. माहेर शब्द छोटा नाही हा. तुम्ही खूप भाग्यवान आहे की माहेर भायगाव मध्ये तुम्ही जन्माला आले. माहेर शब्द छोटा नाहीये हा शब्द छोटा नाहीये. माहेर म्हटलं की प्रेम निर्माण होतं. असं म्हणतात माहेरचा माणूस सोडा, माहेरचं कुत्र जरी दिसलं ना सासूर वाशिन खुश होते. खुश होती ती, अरे माझ्या माहेरचं कुत्र आहे. काय म्हणजे हे माहेर बद्दल ही प्रेम आहे, माहेर बद्दल ती प्रीती आहे. माहेर भायगाव रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि उत्साहाची अजिबात कमी नाही. पहिल्याच दिवशी मंडप फुल आहे. पहिल्याच दिवशी असं वाटतं आज जागराचं कीर्तन आहे. काय महाराज कुठं त्रास झालाय मला सांग. पहिल्या दिवशी अडचणी काय येतात माहितीये? 9:45 लोक येतात. आपण विचारलं ना का आज चालू झाला, लक्षातच नव्हतं राहिलं. पण कीर्तनकार यायच्या अगोदर लोक मंडपात हजर आहे. टाळकरी सगळी मंडळी उभे, दादा महाराजांचे सगळे सहकारी ताकद लावून उभे. साऊंड सुद्धा पहिल्या दिवशी सेट झालाय. विठ्ठल विठ्ठल आणि मायबापांनो या जगाच्या पाठीवर ऐका, या जगाच्या पाठीवर माणसांना एकत्रित करण्याची ताकद जर कोणात असेल तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात आहे. म्हणून अभिमानानं आपल्या तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अभिमानानं लोकांना ओरडून सांगितलं पाहिजे, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. एकमेव संप्रदाय महाराज, एकमेव संप्रदाय जो भावाभावाला भांडण विसरायला लावतो, सासू सुनेला भांडण विसरायला लावतो, मित्रा मित्राला भांडण विसरायला लावतो आणि सगळ्यांना एका मंडपात बसवतो, तो वारकरी संप्रदाय. महाराज आज या मंडपात स्त्रिया आहे, या मंडपात पुरुष आहे, या मंडपात सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व पक्षीय. सोपं आहे अहो, सर्व पक्षीय एकत्र आणणं. फक्त वारकरी संप्रदाय सर्व पक्षीय लोकांना एकत्रित आणू शकतो. सध्या राजकारणाची किती पडझड चालू आहे तुम्हाला काय सांगू. सध्या राजकारण इतकं खालवलंय महाराष्ट्रातलं. सध्या आम्ही बेजार कशाने माहितीये का? सध्या हे काही म्हणजे चुकीचे राजकारणी राजकारणात शिरल्यामुळं, चुकीची लोक राजकारणात शिरले आणि बेताल वक्तव्य करायला लागले हो. म्हणजे आम्हाला बेवड्यांवर बोलायचं सोडून राजकारण्यांवर बोलावं लागू राहिलं.
आम्हाला अभंगावर बोलायचं सोडून त्यांचे उखाणे पाखाने, ते असं बोलले, ते चुकीचं बोलले, ते असं बोलले, त्यांचं चुकलं, त्यांनी माफी मागावी, त्याच्यात आमचा वेळ चाललाय. बेताल वक्तव्य वाढले. असल्या काळामध्ये पोरांनो तुम्हाला सांगतो, जर आपल्याला मार्ग कोण दाखवतील तर फक्त ज्ञानोबा तुकोबा आहे. का? मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, 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 तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. महाराज, आपण जर झाडावर फवारायला औषध आणायला गेलो तर ते औषध किती वर्षापासून बाजारात आहे याचा विचार करतो. जे वर्षानुवर्ष औषध बाजारात आहे, आपण म्हणतो तेच दे. दुकानदाराला दुसऱ्या औषधात मार्जिन जास्त आहे, पण ते 6 महिन्यापूर्वीच लॉन्च झाले. दुकानदार म्हणतो अहो हे घेऊन पहा ना, हे 6 महिन्यापूर्वीच लॉन्च झालं, थोडी किंमत कमी आहे, हे वापरून तर पहा. हे म्हणतं नाही, 100 जास्त घे, पण तेच दे, मला झाडं जाळायचे नाही, मला झाडं वाढवायचे, मला झाडं टिकवायचे. मग आपण प्राधान्य कशाला देतो? अनुभवाला. आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, हा 5-50 वर्षात उगवलेला संप्रदाय नाही. असे 5-50 वर्षात उगवलेले संप्रदाय येतात पण आणि भुरकन उडून जातात, पण वारकरी संप्रदायाचे मुळं पसरतच राहतात. कुठंतरी ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी जन्माला येतात आणि तीच परंपरा चालवणारे, तोच बोध पुढे घेऊन चालणारे 50-60 वर्षांपूर्वी आमचे भगवान बाबा काम करतात. ती परंपरा थांबत नाही, ती परंपरा नाही थांबत, ती पुढे चालू राहते. ज्ञानोबाराय जन्माला येतात, पुढे निळोबाराय परंपरा चालवतात. काय महाराज, हे संतांचं वाङ्मय, हे संतांची शिकवण आहे. आपण महत्व देतो अनुभवाला महाराज, आणि दिलं पाहिजे. हो काय माहितीये का, उत्तरेत एक म्हण आहे, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. हल्ली काय झालंय माहितीये का, कोणाचे बिल्ले मिरवायला लागलो आपण, कोणाचे फोटो घरात लावायला लागलो. गेलो कोणतरी म्हटलं हा फोटो घरात लावा, दिला लावून, विचारलो कोणाचा आहे, म्हटलं माहित नाही. ज्याचा फोटो घरात लावलाय तोच माहित नाही कोण आहे. म्हटलं का बरं? नाही म्हटलं यांचा फोटो घरात ठेवला का चांगलं चालतं सगळं. बघा नाही, पोटासाठी संत झाले कलित बहुत. नाही माय बाप, तेच संत आहे जे नामस्मरण करायला लावतात. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही टानाटोना, नामस्मरणा वाचोनी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा, ते या जगा देतसे. त्यांचं जे बोलणं आहे ना, ते अनुभवाचं आहे. व्यवहार असू द्या, नाही तर परमार्थ असू द्या, नाही तर राजकारण असू द्या, अनुभव. दादा, आमचा एक मित्र आजारी पडला, गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हटलं तपासावं, मला जरा त्रास होतोय. डॉक्टरने तपासला, डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टर त्याला म्हटले, बरं का काका,
डॉक्टर त्याला म्हटले आजच ऑपरेशन करावं लागल तर जगाल. आज जर ऑपरेशन केलं नाही तर मराल, त्याची परवानगी नाही, काय नाही. घेतलं ऑपरेशन थिएटर मध्ये लगेच. त्याला ऍडमिट, डॉक्टर गेलं, चेंज करून आलं, पाहतोय तर घामाघूम झालं नाही. तिचं ते ऑपरेशन थिएटर मध्ये त्याला घेतलंय, AC चालू, पण घामाघूम झालंय. डॉक्टरने त्याला विचारलं तू एवढा का घाबरलाय, काय झालं तुला? म्हटलं डॉक्टर एवढं चांगलं आरोग्य मिळालं लहानपणापासून, कधी आजारीच पडलो नाही हो, कधी मला इंजेक्शन माहित नाही, कधी मला गोळ्या माहित नाही, काय नाही हो, एकदम मस्त ठणठणीत प्रकृती माझी. पण पहिल्यांदा आजारी पडलो, दवाखान्यात आलो, तुम्ही इंजेक्शन नाही, गोळी नाही, एक्सरे नाही, MRI नाही, डायरेक्ट ऑपरेशन. अहो डॉक्टर, माझ्या आयुष्यातले पहिलंच ऑपरेशन माझ्यावर होतंय, त्यामुळं मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर हसायला लागलं, काय येडा का खुळा आहे रे म्हटले तू, अरे त्याच्यात काय घाबरायचं, मी माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे, मी कुठं घाबरलोय. बस असा श्रोता मला लागतो, विठ्ठल विठ्ठल. बस बस आता काही विषयच नाही. माहेरची माणसंच हुशार हो, नाही तर मला पुरा फोड करून सांगावी लागते बऱ्याच ठिकाणी. काय ते जे घाबरलेलं होतं ना बेडवर, ते 120च्या स्पीडने घरी का, डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल विठ्ठल. म्हातारी, साध्या म्हातारीला म्हटलं, शाळेत गेलेली नसते, तिला जर म्हटलं ना जालन्याला चांगला डॉक्टर आहे, ती लगेच चांगलं आहे का, पण डबल विचारते, चांगलं आहे, अहो लय भारी, नक्की का, म्हणजे खात्री करून घेते. शरीरावर ज्यांच्याकडून उपचार करून घ्यायचे त्यांची आपण जर खात्री करून घेत असू तर मनशांती जे देणार आहे त्या संतांची किती खात्री केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि या महाराष्ट्राच्या मातीत जेवढे महापुरुष झाले, जेवढे महान लोक झाले, ते जर घडले कुठे असतील तर मी खात्रीने तुम्हाला सांगतो या वारकरी कीर्तनात घडले. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. मी का तुम्हाला पुढे बोलवलं माहितीये का, इथं अंग हरी रूप करायचंय म्हणून पुढे बोलवलं. तुम्ही जेवढ्या अंतरावर जाल ना तेवढा तुमचाच लॉस आहे महाराज. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम आहे. तुम्ही आमच्या जितके जवळ याल ना तितके तुमची काया पवित्र होणार, तुमचं मन प्रसन्न होणार. आणि तुम्ही जितके लांब जाल ना तितकी तुम्हाला झोप लागणार. पुढच्या 8 दिवस तुम्हाला टिकायचंय. प्रॉब्लेम असा झालाय, कीर्तनकारापासून लांब पाळतात आणि गौतमी पाटील आली की स्टेज पुढे येऊन सेल्फी काढताय. ही लय अडचण झाली. गौतमी पाटीलच्या पुढचे पोलिसांना हाकलावे लागतात, अरे सरका माग, आणि कीर्तनकाराला म्हणावं लागतं पुढं या, पुढं या. विठ्ठल विठ्ठल. महाराज संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. महाराज इथं सुखच आहे, समाधानच आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही रे अधिक आणि कमी देवा काही वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही वैष्णवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कमी देवा सुखवाची ही जिठाई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या सुखवाचे
संगती सुख वाटे जीवा. त्यांच्या संगतीमध्ये सुख आहे महाराज. आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी जवळ तर जावं लागेल महाराज. संतांची संगत सोडा, त्यांच्या पायाची माती लागली ना. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही बाकीचं सगळ्यांपासून लांब पळा, फक्त संतांच्या वाङ्मयापासून लांब पळू नका, संत विचारांपासून लांब जाऊ नका महाराज. ते कल्याणच करतात. आजपर्यंत इतिहासात जेवढे युगपुरुष झाले, महापुरुष झाले, ते सगळे जर घडले कुठं, तर ह्या मातीत संतांच्या विचारांनी घडले. मी पहिलं उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो की आजही आमच्याकडचं असं 5 वर्षाचं लेकरू उठवलं आणि त्याला जर विचारलं तुझं अस्तित्व काय, ओळख काय, तर महाराष्ट्रात कोणत्याही घरात जन्माला आलेलं पोरगा असू द्या, त्या अभिमानानं छाती फुगवतं, गर्वानं सांगतं की अरे चिरला जरी आमच्या नसा तरी उदाहरण होईल भगव्या रक्ताचे, आणि फोडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त छत्रपती शिवरायांची. महाराज 5 वर्षाचं लेकरू असू द्या, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या पोराच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज येतात. तो काय गणित असेल. एकमेव महापुरुष आहे की ज्याला सगळ्यांनी स्वीकारला ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर. बाकीचे व्यक्तिमत्व बऱ्यापैकी वादग्रस्त आहे, पण समाजातल्या कोणत्याही स्तरात जा तुम्ही, कुठल्याही स्तरात जा, शिवराय त्याच्या मनात आहे. महाराज मी माझ्या घरातलं सांगतो तुम्हाला. 1.5 वर्षाचा माझा मुलगा झाला, प्रेम. 1.5 वर्षाचा असतानाच तो बोलायला लागला, आणि बोलायला लागल्यानंतर आम्ही त्याला शिकवायला लागलो की दादा ही मावशी आहे, ही आत्या आहे, ते मामा आहे, ते दादा आहे, हे काका आहे. ते बघायचं आणि लक्षात ठेवायचं. पण त्याला बाकी काय, त्याला जो माणूस दाखवला त्याला तो लक्षात ठेवायचा. एक दिवस त्याला मी फिरवायला घेऊन चाललो होतो गावातून. गाडीत बसलेला होता साईडला, आणि चौकात गेल्यानंतर त्याला घोड्यावर बसलेला एक तलवारधारी माणूस दिसला. आणि त्या घोड्यावर बसलेल्या तलवारधारी माणसाकडे पाहून तो प्रेम मला म्हणाला, बापू ते बघा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज दादा गाडी चालू होती, मी ब्रेक दाबला, जागेवर उभा राहिलो. मी विचारात ह्या पडलो की याला मामा शिकवला, मावशी शिकवली, आत्या शिकवली, दादा शिकवला, काका शिकवला, पण छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात हे मी त्याला शिकवलेलंच नव्हतं. त्या दिवशी मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं, ते तुम्ही आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. महाराष्ट्रात